नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची लोकदैवत आपल्या दख्खनचा राजा ज्योतिबा यांचा इतिहास। मित्रांनो, कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे। समुद्र सपाटीपासून सुमारे 3100 फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे। त्या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे। तर आता आपण पाहूया दख्खनच्या राजाचा संपूर्ण इतिहास। रत्नासूर नावाच्या राक्षसाने श्री शंभू महादेवांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून अनेक वर प्राप्त करून घेतले। त्यामुळे या सिद्धींमुळे रत्नासूर राक्षस खूप ताकदवर बनला गेला। त्यामुळे तो कोल्हापूरमधील रहिवासी लोकांना, साधू संतांना, देवी देवतांना, पशुप्राण्यांना त्रास देत होता। त्यात त्याने कोल्हापूरच्या अंबाबाईला त्रास देण्यास सुरुवात केली। तेव्हा कोल्हापूरच्या अंबाबाईने श्री केदारेश्वराची प्रार्थना केली। केदारेश्वर देवीला प्रसन्न झाले, परंतु रत्नासूरसारख्या महाभयंकर दानवाला मारण्यासाठी प्रचंड मोठ्या शक्तींची गरज होती, कारण महादेवांकडून त्यांनी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतली होती। तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचे मिळून एक तेजपुंज अवतार तयार झाला, तो म्हणजे ज्योतिबा होय। प्रचंड मोठं युद्ध सुरू झालं। या युद्धात ज्योतिबांसोबत काळभैरव व यमाई देवी देखील सामील होत्या। युद्ध झालं व या युद्धात रत्नासुराचा वध झाला। ज्या पर्वतावर रत्नासुराचा वध झाला त्या पर्वताचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले व ज्योतिबा देवाचा विजय झाला। तेव्हा कोल्हापुराच्या अंबाबाई ज्योतिबा देवास म्हणाल्या, हे देवा, तुमचं लक्ष आमच्यावर कायम राहू दे। कोल्हापुरातील लोकांसाठी व माझ्या संरक्षणासाठी तुम्ही या ठिकाणी तुमचे स्थान प्राप्त करावे। त्या क्षणी ज्योतिबा देवांनी ते मान्य करून त्यांचे स्थान तेथे वसवले। अंबाबाईच्या संरक्षणासाठी त्यांनी त्यांचे मुख दक्षिणेकडे वळवले। ज्योतिबा देवाचे स्वरूप म्हणजे ज्योतिबाची मूर्ती घोटीव पाषाणात घडवलेली आहे। ज्योतिबा देवाच्या हातात खड्ग, पानपत्र, डमरू व त्रिशूळ आहे। अश्व हे त्यांचे वाहन असून शेजारी उपवाहन शेष आहे। बाहेरील बाजूस ज्योतिबांचे शरीर रक्षक कालभैरव आहेत। ज्योतिबा देवाच्या अगोदर श्री कालभैरवांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे। ज्योतिबा देवाची बहीण यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून तिला शेंदूर लेपलेला आहे। बिना खांबाचे हे ज्योतिबा देवाचे मंदिर आहे। महाराष्ट्रात अनेक लोकांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे। ज्योतिबा देवाला गुलाल अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे लाखो भाविक देवाला येऊन गुलाल उधळतात। त्यांची देव ज्योतिबा मनोकामे इच्छा पूर्ण करतो। तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्योतिबाच्या नावाने चांग भलं।